गेल्या 370 वर्षापासून सुरू असलेली परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड येथील प्रसिद्ध घटमांडणीचे निष्कर्ष अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आले आहेत. यंदा भेंडवडाच्या भाकितात राजकीय आणि सामाजिक स्थितीवरही भाष्य करण्यात आले. यावर्षी देशाचा राजा कायम राहील, मात्र तो प्रचंड तणावात असेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यासोबतच देशाच्या सीमांवरील संरक्षण व्यवस्था कमकुवत होईल असे मोठे संकेत या मांडणीतून देण्यात आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेल्या या भेंडवडाच्या घटमांडणीचा निकाल ऐकण्यासाठी खानदेश, मराठवाडा आणि लगतच्या मध्य प्रदेशातून हजारो शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड येथे गर्दी केली होती. सारंगधर महाराज यांनी नुकतंच हे भाकीत जाहीर केलं. या निष्कर्षाने यंदा देशाच्या राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रावर मोठ्या उलथापालथीचे संकेत दिले आहे. भेंडवड घटमांडणीत राजाचा प्रतिकात्मक अर्थ देशाचे सर्वोच्च नेतृत्व म्हणजे पंतप्रधान असा घेतला जातो. या वर्षीच्या मांडणीत देशाचे सध्याचे नेतृत्व स्थिर राहील, सत्तेत कोणताही बदल होणार नाही, सत्तेला तातडीचा कोणताही धोका नसल्याचे संकेत वर्तवण्यात आले आहे. सत्ता कायम असली तरी राज्यकारभार करताना राजाला पावलोपावली आव्हानांचा सामना करावा लागेल. राजकीय विरोध, मित्रपक्षांची नाराजी किंवा आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे पंतप्रधानावर प्रचंड मानसिक ताण असेल. मात्र यंदा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजवणारे भाकीत करण्यात आले आहे. देशाच्या संरक्षण खात्यावर प्रचंड ताण येईल. सीमावर्ती भागात परिस्थिती संवेदनशील राहून शत्रू राष्ट्राकडून कुरखोडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे देशाची संरक्षण स्थिती काहीशी कमकुवत भासणार असल्याचे भाकितात म्हटले आहे. यामुळे देशाला सुरक्षिततेच्या बाबतीत अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी आर्थिक आघाडीवर काहीसे नकारात्मक संकेत दिसत आहे. देशात आर्थिक मजबूतीचा अभाव दिसेल. देशाची आर्थिक परिस्थिती यंदा फारशी मजबूत राहणार नाही. बाजारपेठेत मंदीचे वातावरण राहू शकते. तसेच जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढल्याने महागाईचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनीही घटमांडणी केली होती. 18 धान्यांची मांडणी करून त्यातील बदलावरून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते. हे निष्कर्ष ऐकण्यासाठी महाराष्ट्र, खानदेश आणि मध्य प्रदेशातून हजारो शेतकऱ्यांनी भेंडवड येथे गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.